एक्सेप्शन्स इन जावा? कुठल्या लँग्वेज मध्ये कधी वर्ड ऐकलाय? त्याला ट्राय केलंय अंडरस्टँड करण्याचा, कधी प्रॅक्टिकली काही करून बघितलेलं आहे? नसेल तर आपण करणारच आहे. फक्त काही आयडिया आहे की नाही हे आधी विचारून घेतोय. हो 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 हो. हो सर. नाही. सर निलेश येतो, निलेश येतो. हा, निलेश येतो. तेजस देसने निलेशचं नाव आहे. कोणाचं नाव आहे ते? तो निलेश पाटील. अरे नाव वेगळं आहे का? त्याचं घरी नाव निलेश आहे. एक मिनिट हा, माझं कन्फ्युजन होतं. मी एकदा रिजेक्ट पण काय आय थिंक ऍक्सेप्ट पण नव्हतं केलं. निलेश अं, पाटीलचं नाव घरी तेजस. तेजस पाटील हा निलेश देसले असं? तेजस हा देसले? हो हो अरे हो. मला सांगा ना बस. नाही तर मी कधीच ऍक्सेप्ट नसतं केलं. एक मिनिट, किती लोक झालेत मला बघू द्या. ऍडमिट. ठीक आहे. अश्विनी, ऐश्वर्या, गणेश, प्रथमेश, जयदीप, निलेश, अनिकिता. बरोबर. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. ओके चलो. ऐकलंय कोणी एक्सेप्शन हँडलिंग बद्दल? हो, ऐकलंय. काय असतं थोडंफार सांगता येईल की एक्झॅक्टली काय आहे बुवा, म्हणजे हे कशासाठी वापरलं जातं, याचा काय यूज आहे, किंवा असं काय रोल प्ले करतो हा प्रोग्रामिंग मध्ये, जेणेकरून आपल्याला एक मदत किंवा हेल्प हँड त्याला भेटून जातं. याचा काय रोल वगैरे सांगता येईल? म्हणजे एखादा जर एरर येतो ना सर, हा तर हा तो हा. लगेच हँडल करता येतो आपल्याला तिथे. लगेच हँडल करता हो, येतो. हो, ओके. म्हणजे लगेच सॉल्व्ह होतो ते एरर. लगेच सॉल्व्ह होता नाही म्हणणार. ठीक आहे चला, म्हणजे आपल्याला एवढं तर लक्षात आलं की इट इज एररच्या रिलेटेड हा काहीतरी कॉन्सेप्ट आहे म्हणून. ठीक आहे. आता बघा आपण प्रॅक्टिकली त्याला अंडरस्टँड करू. बेसिकली प्रोग्रामिंग मध्ये ना खूप टाईपचे एरर्स येतात. कोणते कोणते टाईपचे एरर तुम्ही फेस केले आतापर्यंत, म्हणजे तुम्हाला काय काय आठवतात, किंवा कशा टाईपचे एरर असू शकतात प्रोग्रामिंग मध्ये? काय वाटतं, काय काय एरर येऊ शकतात किंवा कशा टाईपचे एरर असतात जनरली? हे बघा, एक तर असतो आपला सिंटॅक्स एरर. सिंटॅक्स एरर. करेक्ट. म्हणजे आपला जर सेमिकोलॉन मिसिंग आहे किंवा ब्रॅकेट मिसिंग आहे, तर लगेच आपल्याला तिथल्या तिथे कळतं. ओके. सिंटॅक्स एररलाच आपण कंपाईल टाइम एरर असं म्हणतो. म्हणजे ते कंपाईल करतानाच आपल्याला काय होऊन जातात, डिटेक्ट होऊन जातात. तिथल्या तिथे कळून जातं की अरे काहीतरी चुकतंय आपलं, हा एरर आहे सिंटॅक्स मिसिंग, लगेच सांगतो. पण काही एरर जे असतात ना ते रन टाइम डिटेक्ट होतात. ओके. आता रन टाइम एरर असणारे कोणते आहेत? फॉर एक्झाम्पल जसं की आपण आता ॲरेचा टॉपिक बघितलाच होता. जर तुम्ही एखादा ॲरे डिक्लेअर केला, सपोज इंटिजर ए इज इक्वल टू, एक ॲरे आपण डिक्लेअर करतोय इज इक्वल टू न्यू इंट ऑफ सपोज 3, म्हणजे आपण हा ॲरे डिक्लेअर केला 3 याचा, टोटल 3 साईज आहे ॲरेचा. आणि जर तुम्ही याला एखादी व्हॅल्यू तुम्ही ऍक्सेस करताय ए ऑफ 4 म्हणून. आता याच्यामध्ये सिंटॅक्टिकली काहीच रॉंग नाहीये बघायला गेलं तर. सिंटॅक्टिकली एकदम करेक्ट आहे. पण तेवढ्या मेमरीच नाहीये. ह्याला कधी कळेल जेव्हा त्याला ऍक्च्युअली रन करताना त्याला कळेल हा एरर आहे. मग तो एक आपल्याला एरर देतो, तो म्हणजे अरे आउट ऑफ बाउंड इंडेक्स एक्सेप्शन्स. अरेची साईज एक्सीड झाली तर तो एक एरर येतो. ठीक आहे.
असे खूप टाइपचे रन टाइम एरर आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादा स्ट्रिंग डिफाईन केला आणि स्ट्रिंगच्या साईजमध्ये काही ठेवलंच नाहीये, नल व्हॅल्यू त्याच्यामध्ये आणि तुम्ही त्याची जर लेंथ कॅल्क्युलेट करायचा ट्राय केला, LENGTH, हा तुम्हाला नल पॉइंटर एक्सेप्शनचा एरर देईल. म्हणजे काही डेटा नसताना सुद्धा तुम्ही त्याचा लेंथ कॅल्क्युलेट करताय. मग अशा वेळी सिस्टीम काय देतो, एक्सेप्शन थ्रो करतो. एक्सेप्शन थ्रो करतो म्हणजे तुमची सिस्टीम डायरेक्टली तिथे कोलॅप्स होते. तो पर्टिक्युलर प्रोग्राम जो तो कोलॅप्स होतो. म्हणजे याच्या पुढच्याही काही गोष्टी एक्झिक्यूटच होत नाही. ओके. मग अशा टाइपचे काही एरर जे आहेत ना, ते हँडल करण्यासाठी जावामध्ये किंवा इव्हन प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये सी लँग्वेज सोडून एक्सेप्शन हँडलिंग हा टॉपिक दिलेला आहे. बिकॉज त्याची यूज खूप आहे. ते जर हँडल नाही केलं तर 10 पैकी एखादा कोड वर्क नाही होते. त्याच्यामुळे जर तो एक्सेप्शन हँडल नसेल केला तुम्ही, तर 10च्या 10 डिस्टर्ब होऊ शकतात. त्याच्यामुळे एखादा ब्लॉक एक्झिक्यूट नाही होते, पण ॲटलीस्ट 9च्या 9 तरी बाकीचे एक्झिक्यूट झाला पाहिजे. पण ते कधी शक्य आहे जेव्हा तुम्ही त्या कोडला ट्राय कॅचमध्ये टाकणार नाही तेव्हाच. ओके. मग एक्सेप्शन हँडलिंग इज यूज्ड टू हँडल अ रन टाइम एक्सेप्शन्स. जे रन टाइमला एरर येणार आहेत ते एरर हँडल करण्यासाठी आपल्याला एक्सेप्शनचा वापर करावा लागतो. ओके. मग याला प्रॅक्टिकली प्रोग्राममध्ये कसं इम्प्लिमेंट करायचा? बेसिकली एक्सेप्शन हँडल करण्यासाठी एक ब्लॉक दिलेला आहे. ट्राय आणि कॅच. CATCH कॅच. याच्यामध्ये आपण एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट पास करतो. एक्सेप्शन की. ओके. आणि हा ऑब्जेक्ट आपण प्रिंट करणार इथे. इथे तुम्हाला जर वाटलं की स्वतःचा मेसेज द्यायचा आहे, तर तुम्ही स्वतःचा मेसेज देऊ शकता, की हा एरर कशामुळे येतोय, का बरं येतोय, काय प्रॉब्लेम. तुम्हाला नसेल माहिती तर तुम्ही डायरेक्टली तो ऑब्जेक्ट ॲज इट इज प्रिंट करू शकता. मग ह्या ब्लॉकचा आपल्याला वापर करायचा आहे. जिथे तुम्हाला वाटतं की इथे एरर येण्याची शक्यता आहे, तो कोड ब्लॉक तुम्ही याच्यामध्ये टाकून देणार आहे. म्हणजे इथे काही जरी रनटाईम एरर आला, तर तो ऑटोमॅटिकली कॅच करेल. म्हणजे पुढच्या सिस्टमचा जो पुढचा फ्लो आहे, त्याला काही डिस्टर्बन्स होणार नाही. ओके. मग अशा वेळेने तुम्ही त्या ब्लॉक ऑफ कोडला ट्राय कॅचमध्ये टाकू शकतात आणि तो कोड तुमचा सिक्युअर होऊन जाईल. एरर आला तरी तो पुढच्याला डिस्टर्ब करणार नाही, प्रॉपर एरर तुम्हाला थ्रो करेल. पण एरर कुठला आहे तो ओन्ली द रन टाइम एरर. इथे जर तुम्ही सिंटॅक्स चुकवला तर तो एरर येणारच आहे. तो एरर वेगळा. पण हे रन टाइम एरर जे आहेत तुम्ही अशा टाइपचे एरर्स, कारण युजर साईज 3 असताना सुद्धा 4 देऊ शकतो. मग अशा वेळी त्याला एरर हँडल झाला पाहिजे. मग असे टाइपचे रन टाइम एरर हँडल करण्यासाठी आपण एक्सेप्शन हँडलिंगचा वापर करत असतो. ओके. याचा यूज फक्त एवढाच नाही, याचा यूज प्रॅक्टिकली अजून खूप काय करतो. फॉर एक्झाम्पल आता आमचे प्रोग्राम जे असतात ते 1000, 1200, 1500 लाईनचे असतात. फॉर एक्झाम्पल सपोज 1000 लाईनचा आपल्याकडे प्रोग्राम. तुम्हाला जर एखादा एरर येत असेल, आपल्याकडे ऑप्शन आता सध्या एक आहे की आपण लाईन नंबर 1 पासून कोड बघत जाऊ. डॉट, 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 डॉट कुठपर्यंत बघणार आहे? 1000 लाईन पर्यंत. मग असं हे प्रत्येक लाईन चेक करत बसावं लागेल. मग त्याच्यापेक्षा तुम्ही काय करणार आहे? प्रोग्रामला डिव्हाईड करून घेणार आहे. पहिले 500 मध्ये आणि दुसऱ्या 500 मध्ये. पहिल्या 500 ला पण ट्राय कॅच लावून द्या, दुसऱ्या 500 ला पण ट्राय कॅच लावून द्या. जिथे एरर डिटेक्ट होईल, तो ब्लॉक चेक करा. म्हणजे तुमचे डायरेक्ट 500 लाईनचा जो कोड आहे बघण्याचा, तो वाचून जातो. बघा, इथे एररच नाही, तर बघायची गरजच नाही. नंतर याला परत तुम्ही 250 आणि 250 मध्ये डिव्हाईड करू शकता. म्हणजे अशा डिटेक्शनसाठी सुद्धा याचा वापर केला जातो. म्हणजे पर्टिक्युलर कुठल्या पोझिशनला एरर येतो हे आयडेंटिफाय पण हे होतं. ओके. याचा यूज आपल्याला आपल्या वेळेने करता येईल. बेसिकली एक्सेप्शन हँडलिंग एक सपोर्टिंग टूल्स आहेत, जे रन टाईमचे एरर हँडल करण्यासाठी जावामध्ये प्रोव्हाईड केले गेले. स्पेशली वापरलाच पाहिजे असं काहीच नाहीये. पण जसं की आपण हेल्मेट घालतो ना नेहमी ॲज अ सिक्युअर्ड साइड, पडलो तर डोकं बिकं आपल्याला नको. तशा टाईपचं आपण एक्सेप्शन हँडलिंग म्हणू शकतो. घालायचं तर घाला, नाही तर नका घालू. सिंपलचा पार्ट आहे. पण शक्यतो सेफ साईड म्हणून वापरून घ्यायचा. ओके. मोस्ट कॉमनली कुठे वापरतात? डेटाबेस कनेक्टिव्हिटी असेल किंवा काही फाईलचे ऑपरेशन असतील किंवा काही अजून स्ट्रिंगचे ऑपरेशन असतील, त्यावेळी तुम्हाला एक्सेप्शन हँडलिंग वापरावं लागतं. आणि काही-काही ठिकाणी का कंपल्सरी आपल्याला तो ओव्हरराईड करावाच लागतो एक्सेप्शन्स वगैरे. जेव्हा तुम्ही थ्रेडिंग वगैरे बघणार, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की काही ब्लॉक ऑफ कोडला कंपल्सरी एक्सेप्शन हँडलिंग हा पार्ट लागतो.
त्याच्यामुळे तो आपल्याला माहित असतं खूप गरजेचं आहे. इन शॉर्ट, एक्सेप्शन हँडलिंग इज यूज टू हँडल अ रन टाइम एरर, जे सिस्टीम जनरेटेड एरर्स आहेत, जे एक्झिक्यूट केल्यानंतर येऊ शकतात, ज्याच्यात ह्युमनचा काही मिस्टेक नसतो डायरेक्टली बघायला गेलं तर. ओके, सिंटॅक्टिकल एरर नसतात किंवा काही असे एरर नसतात. काही काही एरर तुमचे लॉजिकल एरर असतात. तर लॉजिकल एरर म्हणजे काय? एररचे टाइप पण सांगता आला पाहिजे. सिंटॅक्टिकल एरर म्हणजे सेमिकोलॉन मिसिंग आहे, ब्रॅकेट मिसिंग आहे, कर्ली ब्रॅकेटच्या ठिकाणी वेगळा ब्रॅकेट दिलाय. देअर आर सिंटॅक्टिकल एरर. सेकंड एरर रन टाइम एरर. रन टाइम एरर म्हणजे तुम्ही अॅरे डिक्लेअर केला 3 साइजचा आणि तुम्ही ऍक्सेस करताय 4 टाइम्स. तुम्हाला प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यानंतर कळाले, अरे हे अशी काही गोष्टच नाही, 4 पोझिशन नसते. हे रन टाइम कळालं. दुसरं असतं तुमचं लॉजिकल एरर. लॉजिकल एरर म्हणजे काय? इव्हन नंबरचा लॉजिक काय आपल्याला आपण n mod 2 करत होतो, बरोबर? n mod 2 इक्वल टू 0 आपला हा लॉजिक होता. कशाचा होता तो? इव्हन नंबरचा. ओके. आता तुम्ही इथे n mod इक्वल टू 2 लिहिण्यापेक्षा तुम्ही इथे काय लिहिलं? n mod 2 नॉट इज इक्वल टू 0 लिहून टाकलं चुकून. हा ना सिंटॅक्टिकल एरर आहे ना रन टाइम एरर आहे. हा तुमचा लॉजिकल एरर आहे. हा पण एक टाइपचा एरर आहे, कारण तुम्हाला आउटपुट चुकीचं भेटतंय. दॅट मीन्स दिस इज ऑल्सो द एरर. पण आपलं एक्सेप्शन हँडलिंग फक्त रन टाइम एरर हँडल करण्यासाठी वापरला जातो आणि ते आता आपण प्रॅक्टिकली बघणार आहे. कसं एरर येऊ शकतं आणि त्याला आपण कसं वेने हँडल करू शकतो. ठीक आहे. एरर खूप टाइपचे आहे. फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन, नल पॉइंटर एक्सेप्शन, अरे आउट ऑफ बॉर्न इंडेक्स एक्सेप्शन्स, अरिथमेटिक एक्सेप्शन. हे खूप टाइपचे एक्सेप्शन असतात, पण हे सगळे नावं लक्षात ठेवायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली एक्सेप्शन म्हणून वापरू शकतात. हा एक सुपर क्लास आहे सगळ्यांचा. याच्यामध्ये सगळे टाइपचे एक्सेप्शन तुमचे हँडल होऊन जातात. सुपर सेट ऑफ ऑल द एरर्स, ऑल द क्लास एक्सेप्शन्स. याच्यामध्ये सगळेच एक्सेप्शन समज. तुम्हाला स्पेसिफिक लिहायचं असेल, तुम्हाला जर माहिती असेल इथे अरिथमेटिकच येणार आहे किंवा इथे नल पॉइंटरच येणार आहे, त्यावेळी तुम्ही तिथे स्पेसिफिक लिहू शकता. जर तुम्हाला माहित नाही की हा कुठल्या टाइपचा एरर आहे, त्यावेळी सिम्पली तुम्ही एक्सेप्शन लिहिणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कोडिंग जास्त नाहीये खरं बघायला गेलं तर. कोडिंग तुमचं जे रेग्युलर तुम्ही आतापर्यंत करत आलात तेच कोडिंग आहे. फक्त तुम्हाला वाटतंय की ह्या लाईन्स ऑफ कोडमध्ये एरर येण्याची शक्यता आहे. फक्त तो कोड उचलून तुम्ही ते ट्राय कॅच ब्लॉकमध्ये तुम्हाला टाकायचा आहे. बस. सिम्पलचा यूज आहे. ठीक आहे. तर आता आपण फाउंडेशन सेटअप करून एक काही बेसिक प्रोग्रामिंग करू आणि याचे ऍडव्हान्स पार्ट जे असतात, मल्टी ट्राय कॅच आहे, थ्रोज आहे, युजर डिफाईन एक्सेप्शन्स आहेत, ती आपण उद्या बघणार. फक्त एक्सेप्शन काय असतो, किती टाइपचे एरर असतात आणि या एररला रन टाइमली कसं हँडल करायचं, तो पार्ट आपण आज बघणार आहे. लक्षात येत आहे बेसिकली एक्सेप्शन काय? सो इट इज यूज टू हँडल अ रन टाइम एरर्स और रन टाइम एक्सेप्शन्स आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. चला, प्रॅक्टिकली आपण त्याला बघून घेऊ. सिंपलचं पार्ट आहे. आपल्या प्रोजेक्टमध्ये आपण जाणार आहे. मी नवीन प्रोजेक्टच तयार करून घेतो, पॅकेज तयार करू. सॉरी, प्रोजेक्ट म्हणण्यापेक्षा राईट क्लिक इथे मी करणार आहे. न्यू केज म्हणेल मी. ठीक आहे. आणि याला नाव देतो EXCPTION एक्सेप्शन्स. फिनिश. इथे एक सिंपलसा मी क्लास बनवून घेईल. ऍज युजल मेन क्लासमध्येच आपण सगळा कोड करणार आहे. सो न्यू क्लास म्हणा इथे. ठीक आहे. EXCP नावाचा मी क्लास बनवतो. मेन मेथड आहे. मेन मेथड. हे बघा, याचा इम्पॉर्टन्स समजून घ्या. एक्सेप्शन हँडलिंग किती वेळेने आपल्याला मदत करतो. फॉर एक्झाम्पल आपण एक जनरल कोडिंग करायला घेतलंय. सपोज एक छोटंसं कॅल्क्युलेशन करतोय. मी इथे इंटिजर ए नावाचा व्हॅल्यू घेतला. ए इज इक्वल टू 2 केला मी सपोज. ठीक आहे. किंवा 8 केला. फाईन. आणि मी अजून एक इथे व्हेरिएबल घेतलंय आन्सर नावाचं. असू शकतो. आणि मी कॅल्क्युलेशन करता करता मी इथे लिहितो ANS इज इक्वल टू A डिवायडेड बाय 4. ठीक आहे. बघा, सिंपलचं इक्वेशन लिहिलं, आन्सर इज इक्वल टू A डिवायडेड 4. ए मध्ये 8 आहे, डिवाइड बाय 4 करणारे आपल्याला आन्सर इथे भेटून जाईल. SYSO.
सिसॉ सिसॉ ठीक आहे. आन्सर जे असेल ते आपल्याला आन्सरच्या व्हेरिएबल मध्ये भेटून जाईल. सिंपल असा एक नॉर्मल आपला रेग्युलर प्रोग्राम आपण केलेला, काहीच नाही केलं. आणि आन्सर प्रिंट केल्यानंतर मी इथे SYSO मी इथे लिहितो नॉर्मल फ्लो 1 NORMAL नॉर्मल फ्लो 1 बघा, जनरल फक्त मी लिहिलं नॉर्मल फ्लो 1. मी आता हे अजून एकदा लिहितो नॉर्मल फ्लो 2 3 1 लिहिला, हा 2 लिहिला आणि हा 3 लिहिला. म्हणजे एक बेसिक प्रोग्राम्स लिहितोय पुढचे, म्हणजे असे सपोज तुमचे 1000 लाईन पण असू शकतात. तर स्टेप बाय स्टेप्स मी सगळे नॉर्मल फ्लो 1 त्याच्यानंतर 2 त्याच्यानंतर 3 असे लिहून टाकले. काही प्रॉब्लेम नाही इथपर्यंत. एवढं लक्षात आलंय? काही इश्यू वाटतंय याच्यामध्ये? सिंपल आहे ना? काहीच केलं नाही आपण. सिंपल व्हेरिएबल घेतले, एक कॅल्क्युलेशन केलं, ते आन्सर प्रिंट केलं, नॉर्मल स्टेटमेंट प्रिंट केलं. जे पहिल्या दुसऱ्या लेक्चरला आपण प्रोग्राम केलं तसं. ठीक आहे. मी आता याला रन करतो. रन केल्यानंतर आपल्याला कुठेच काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे आउटपुट मध्ये काय काय येईल आता सांगा बरं, न बघताच. काय काय येईल आउटपुट मध्ये? 2 normal flow 1 normal flow 2 normal flow 3. करेक्ट. आउटपुट खालीचे 2 नॉर्मल फ्लो 1 नॉर्मल फ्लो 2 नॉर्मल फ्लो 3 दिस. ठीक आहे. म्हणजे हा नॉर्मल फ्लोची याच्याशी आता सध्या तरी काही संबंध नाही, बिकॉज तिथे आन्सर काही पण येऊ, तुम्हाला हा तर कॉमनली एक्झिक्यूट होणार आहे. बट चुकून मी डिवायडेड बाय 4 करण्यापेक्षा जर चुकून मी डिवाइड बाय 0 केलं, आता सिंटॅक्टिकली काही प्रॉब्लेम आहे का? दिसतंय कुठे सिंटॅक्स चुकीचा आहे, कुठे रेड बीड लाईन दिसते का कुठे? काहीच नाही. ठीक आहे. काही लॉजिकल एरर वगैरे वाटतोय का आपल्याला? काहीच नाहीये. 8 डिवाइड बाय 0 केलं तर ठीक आहे, काही होत नाही तर 0 देऊन टाक ना. बट हा ना, असं जर तुम्ही कुठल्याही नंबरला डिवाइड बाय 0 करत असाल, तर सिस्टीम एक एरर थ्रो करते आणि त्या एररला म्हणतात की कांट डिवाइड बाय 0 एक्सेप्शन और अरिथमेटिक एक्सेप्शन्स. ठीक आहे. आता जरी आपल्याला असं होत असेल की ठीक आहे, डिवाइड बाय 0 केलं आणि अरिथमेटिक एक्सेप्शन आला, पण त्याचा नॉर्मल फ्लो 1 2 3 सी काय संबंध? ओके, त्याला एरर आला ते नको प्रिंट करू ना, पण बाकीचे जर एक्झिक्यूट कर. पण असं सिस्टीम करत नाही. असं सिस्टीम करत नाही, तो डायरेक्टली आता एरर देणार आहे. बघा, मी याला रन करतो, राईट क्लिक करून इथेच रन करतो. हे बघा, आपल्याला एक एक्सेप्शन आलेला आहे. तो म्हणजे काय? अरिथमेटिक एक्सेप्शन. आणि एरर काय? डिवाइड बाय 0 चा एरर आहे. एवढं तर लक्षात येते की हा ठीक आहे, भाऊ इथे एक एरर होता त्याच्यामुळे हे झालं. पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा पण एक्सेप्शन येतो ना, तर त्याचा पुढचा कुठलाच पार्ट एक्झिक्यूट होत नाही. ठीक आहे. हा प्रॉब्लेम आहे. मी बोललो की पुढचा कुठलाच पार्ट एक्झिक्यूट होत नाही, कारण आपला जावा जो आहे तो इंटरप्रेटर आहे. तो गोष्टी लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करत असतो. ठीक आहे. मी जर हा पहिला फ्लो काढून कॅल्क्युलेशन करायच्या आधी जर टाकले, तर आता काय येईल आउटपुट? काय येऊ शकतं? काय वाटतं, काय यायला पाहिजे? एरर येईल. नॉर्मल फ्लो येणार नाही असं? 1 येणार नाही असं? नाही येणार. चलो देख लेते हैं. आला नॉर्मल फ्लो 1 आला ना. आता मी बोललो ना की आपला जावा कसा एक्झिक्यूट होतो, इंटरप्रेटर पण आहे ना, तो लाईन बाय लाईन एक्झिक्यूट हो. हा मेन क्लास मध्ये आला, पहिल्या लाईन एक्झिक्यूट झाला, कुठे त्याला काही प्रॉब्लेम आहे का? काहीच प्रॉब्लेम नाहीये, तो प्रिंट करून टाकला. नंतर एक्सेप्शन आला, पुढचं सगळं कोलॅप्स झालं. की एक्सेप्शन आल्यानंतर पुढचा पार्ट सगळा कोलॅप्स होतो, पण त्याच्या आधी जे एक्झिक्यूट व्हायचे ते एक्झिक्यूट होऊ शकतो. पण आपल्याला असं नाही करायचंय. म्हणजे असा प्रॉब्लेम येतो. लक्षात आलं प्रॉब्लेम काय? एक्सेप्शन हँडल नाही केलं तर एखाद्या ठिकाणी एक्सेप्शन आलं, त्याच्या पुढचे 1000 जरी लाईन असले, तर सगळ्याचे सगळे
एक्झिक्यूट होत नाही, ते डायरेक्टली थ्रो करून टाकतात, एरर थ्रो करतात. ओके. मग अशा वेळेस जिथे-जिथे आपल्याला वाटतं, की इथे एरर येण्याची शक्यता आहे किंवा इथे काही चुकू शकतं, तो पर्टिक्युलर कोड ऑफ ब्लॉक तुम्ही ट्राय कॅच ब्लॉकमध्ये टाकू शकता. ठीक आहे. ॲज सिंपल ॲज. ओके. आता आपल्याला एररची शक्यता जी आहे ती 8 आणि लाईन नंबरलाच आहे. म्हणून फक्त तेवढा पर्टिक्युलर ब्लॉक जो आहे मी ट्राय कॅच मध्ये टाकतो. ट्राय करणारे ओपनिंग ब्रॅकेट जो कोड मध्ये तुम्हाला वाटतं की इथे ह्या कॅल्क्युलेशन मध्ये एरर येण्याची शक्यता आहे, ते लाईन्स ऑफ कोड तुम्ही ट्राय कॅच ब्लॉक मध्ये टाकून द्यायचं. CAT कॅच एक्सेप्शन की. ठीक आहे. हे बघ. मी इथे काय एरर येतो ते पण प्रिंट करतो. आता जर तुम्ही हा जर मेसेज बघितला ना, एक्सेप्शन इन 3 हा रेड लाईन मध्ये, रेड म्हणजे एरर एरर सिस्टम क्रॅश झाली, तुमची काहीच एक्झिक्यूट होणार नाही पुढचा प्रोग्राम. सरळ. आता मला माहिती होतं की तो इथे एरर येण्याची शक्यता होती, म्हणून मी इथे काय केलं, तो कोड ट्राय आणि कॅच ब्लॉक मध्ये लिहून टाकला आणि इथे एक्सेप्शन केलं. एक्सेप्शनचा ऍडव्हान्टेज असा आहे की कुठल्याही टाईपचा एरर आला तर हा हँडल करतो. ठीक आहे. तुम्ही जर स्पेसिफिक नाव देता आहे की हा अरिथमेटिक एक्सेप्शन आहे, इथे जर स्ट्रिंगचा एरर आला तर हँडल नाही करणार. कारण तो मला आता अरिथमेटिक आहे, मला तर एरर स्ट्रिंगचा आलाय. म्हणून मोस्ट कॉमनली एक्सेप्शन सगळेजण वापरतात, कारण तो स्पेसिफिक सगळेच एरर हँडल करत असतो. आता जर तुम्ही प्रोग्राम रन केला, तर आउटपुटमध्ये काय काय येईल? काय वाटतं, काय काय आलं पाहिजे? नॉर्मल फ्लो 1, 2, 3 ती का प्रिंट होतील आणि म्हणजे तो एक एक्सेप्शन दाखवेल आपल्याला अरिथमेटिकचं. एरर पण प्रिंट करेल, पण तो असा रेड रेड मध्ये नाही प्रिंट करणार. प्रॉपरली हँडल झालेला तो दाखवेल आपल्याला. ठीक आहे. हे बघा इथे फ्लो 1 झाला. इथे रेड लाईन नाही आलेत, लक्षात घ्या. म्हणजे हा एक्सेप्शन तुमचा प्रॉपरली हँडल झालेला आहे. आणि इथे नॉर्मल फ्लो 1 आणि नॉर्मल फ्लो 2 आहे. तुम्हाला वाटतंय की तुम्हाला स्वतःचा एरर द्यायचा आहे, तर तुम्ही इथे रॅदर दॅन ई प्रिंट करता. ओके. तुम्ही तुमचा एरर डिफाईन करू शकता की कांट डिवाइडेड बाय 0, CANT कांट डिवाइड बाय 0. ठीक आहे. आता तुम्ही रन करा, तुम्हाला हा मेसेज दिसेल. हा ऑब्जेक्ट जर तुम्ही प्रिंट करताय तर हा सिस्टीमचा एरर आहे, पण तुम्हाला स्वतःचा एरर द्यायचा असेल तर तुम्ही असं स्वतःचा एरर पण इथे देऊ शकता की कांट डिवाइडेड बाय 0 म्हणून. हे बघा, पाहिलं? कांट डिवाइड बाय 0. हे तुमच्या अँड्रॉइड फोन मध्ये पण तुम्ही करून बघू शकतात. इव्हन आता बघा, माझ्या लॅपटॉपला एक कॅल्क्युलेटर पण आहे, हे दिसतंय इथे. एक स्टँडर्ड कॅल्क्युलेटर आहे. मी जर एखादा नंबर घेतो, मी आपलाच नंबर घेतो, 8 डिवाइडेड बाय 0, एंटर. हे बघा, कॅन नॉट डिवाइडेड बाय 0. म्हणजे त्यांनी पण हा सिस्टम हँडल करून घेतलेला आहे. हे जर नसतं त्यांनी केलं तर हा डायरेक्टली ऍप कोलॅप्स झाला असता, क्रॅश झाला असता. ओके. त्यामुळे हे फक्त आपण इथे बघत नाही असं, म्हणजे ऍक्च्युअली सिस्टीम मध्ये किंवा सगळ्याच ठिकाणी इम्प्लिमेंटेड आहे. ओके. मला ही सिस्टीम कशात बनली आहे, आय डोंट नो. हे मे बी लाईक मायक्रोसॉफ्टचं आहे म्हणून ते मे बी याच्यात बनलेलं असेल, आपलं .NET मध्ये वगैरे. आणि त्याच्यात पण ASP.NET मध्ये सेम 80% जावाचे तो सिंटॅक्स आहे, त्याच्यामध्ये पण सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून हा पण त्याच वेने ते हँडल केलेला असेल. ओके. हा, तर इथे आपल्याला एक गोष्ट इथे समजायला लागली आहे की अशा वेळेने जिथे पर्टिक्युलर ठिकाणी आपल्याला एरर येण्याची शक्यता आहे, तो ब्लॉग आपण ट्राय कॅच मध्ये लिहितो आणि ट्राय कॅच मध्ये लिहिल्यामुळे जे पण एरर इथे येऊ शकतात ते इथे हँडल होऊन जातात. ठीक आहे. आता अजून एक याच्यात हे बघा तुम्ही, ऍडव्हान्टेज म्हणण्यापेक्षा, जसं मी बोललो की खूप सारे टाईपचे एरर असतात. तर हा स्पेसिफिक कुठला एरर आहे, एक्सेप्शन हा सगळ्या टाईपच्या एररला हँडल करतो. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायची. फॉर एक्झाम्पल इथे आता हा आला, काय म्हणता येईल, मी इथे ना डायरेक्टली सिस्टीमचा एरर पण प्रिंट करता येतो, प्लस आपला एरर पण प्रिंट करता येतो, हे कळालं. मी इथे ई लिहितो. हा मॅथेमॅटिकल रिलेटेड होता म्हणून इथे आला एरर अरिथमेटिक एक्सेप्शन. ठीक आहे. आता मी इथे ना बघा, एरर मी चेंज करतो.
मी इथे आता सपोज तो आपला ॲरे डिफाईन करतो इंटिजर a इज इक्वल टू न्यू इंट ऑफ एक साईज देऊन टाकू 3 म्हणून सॉरी वरती 3 दिला सेमिकोलॉन. ठीक आहे. ए ऑलरेडी डिफाईन्ड आहे का? ठीक आहे. मी इथे डबल ए करून टाकू काही प्रॉब्लेम. आता मी इथे काय करतो आन्सर मध्ये किंवा हा जो सिस्टीमचा वरती तो सिस्टीम मध्येच ठेवतो. दोघांना कमेंट करतो खाली print करतो. आता मी इथे ट्राय करायचं काय करतोय ए ऑफ मी सपोज 3 साईजच्या अरे मी 4th एलिमेंट ट्राय करतो ऍक्सेस करण्याचा. आता बघा हा एक एरर थ्रो करेल आपल्याला. तो एरर काय असेल? ॲरे आउट ऑफ बॉन्ड एक्सेप्शन्स. हे बघ आला. ॲरे आउट ऑफ बॉन्ड इंडेक्स एक्सेप्शन्स म्हणजे तुमची साईज पेक्षा तुम्ही जे इंडेक्स ऍक्सेस करताय ते जास्त आहे. हा या टाईपचा एरर आला म्हणून त्याची लेंथ वगैरे जास्त झाली. 3 लेंथ आहे आणि तुम्ही 4th इंडेक्स ऍक्सेप्ट करताय. ते रन टाइम एरर. इन सिमिलर मॅनर तुम्हाला अजून एक एरर येऊ शकतो. म्हणजे मी टाइप्स ऑफ एरर डिफाईन करतो आणि इथे आपला ऑब्जेक्ट काय फक्त एक्सेप्शन्स आहे. सपोज तुम्ही इथे एक स्ट्रिंग डिफाईन केलं आणि त्या स्ट्रिंग nm इज इक्वल टू त्याच्यात नल व्हॅल्यू काहीच व्हॅल्यू नाही. नल व्हॅल्यू असताना सुद्धा तुम्ही त्याची लेंथ ट्राय करताय कॅल्क्युलेट करण्याचा लेंथ. तर हा सिंटॅक्टिकली प्रॉब्लेम आहे ना लॉजिकली प्रॉब्लेम आहे. हा पण नल व्हॅल्यूची लेंथ कॅल्क्युलेट करणं हा रॉंग आहे. पण इथे बघा कुठला एरर आला? नल पॉइंटर एक्सेप्शन्स. बघा स्ट्रिंग लेंथ बिकॉज ऑफ नल. लक्षात. आता बघा पहिला एरर देतो तुम्हाला अरिथमेटिक एक्सेप्शन. दुसरा टाइपचा एरर आहे तुमचा ॲरे आउट ऑफ बॉन्ड इंडेक्स एक्सेप्शन आणि थर्ड तुमचा पार्ट आहे जो नल पॉइंटर एक्सेप्शन. ओके. आता तुम्ही स्पेसिफिक एरर हँडल देऊ शकता. फॉर एक्झाम्पल हा एरर कुठला आहे आपला नल पॉइंटर एक्सेप्शन. सो मी इथे ना रॅदर दॅन एक्सेप्शन लिहिता मी काय लिहितो इथे नल पॉइंटर एक्सेप्शन्स. इथे बघा नल पॉइंटर एक्सेप्शन. काही प्रॉब्लेम आहे? काहीच नाही. ठीक आहे. एरर तर नाही ना कुठे नल पॉइंटर एक्सेप्शन इशू. चलिए मला परत रन करतो. हँडल केला त्याने नल पॉइंटर एक्सेप्शन. याने हँडल केला का बरं? हा एरर आलेला तो नल पॉइंटर आहे म्हणून इथे नल पॉइंटर एक्सेप्शन हँडल झाला. आता मी काय करतो इथे रॅदर दॅन नल पॉइंटर करता मी ॲरेचा एरर इथे जनरेट करतो. ओके. आता एरर आला तर कोणता येईल? ॲरेचा येईल आणि आपण कॅच करताना कुठला एरर हँडल केला? फक्त नल पॉइंटर एक्सेप्शनचा. आता बघा काय प्रॉब्लेम येऊ शकतो. परत क्रॅश झाला. कारण जेव्हा तुम्ही स्पेसिफिक एरर टाइप एक्सेप्शन फेस करता त्यावेळेस तो फक्त कुठला एरर शोधेल? नल पॉइंटर असेल तरच तो कॅच करेल. त्याला सांगितलंय ना ह्या एरर असेल तरच कॅच कर. इथे एरर देईल. इन सिमिलर मॅनर तुम्ही ॲरेचा जरी इथे एरर देऊन टाकलं तरी तो काय येणार आहे? हँडल नाही करणार. ट्राय कॅच असून सुद्धा अशी गडबड होते कधी कधी. त्याच्यामुळे एररचा ऑब्जेक्ट प्रिंट करताना बघा इथे 0 डिवाइड बाय एरर आला पण तो हँडल नाही झाला जो आपण ट्राय कॅच यूज केले. कारण इथे आपण जे मॅथ केलंय तो नल पॉइंटर चेक केलेला आहे. ठीक आहे. तुम्ही जर असं इथे तुम्ही स्पेसिफिक पण करू शकता. मग आता इथे नल पॉइंटरच्या ठिकाणी मी अरिथमेटिक लिहितो. ठीक आहे. हँडल झालं. माझं प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे एक्सेप्शन लिहिण्यापेक्षा आता आपल्याला जास्त परवडणारा कोणतं आहे की म्हणजे सुटेबल कोणतं आहे की एक्सेप्शन लिहून टाका तुम्ही. ओके. एकदा की तुम्ही एक्सेप्शन लिहून टाकलं तुम्हाला काही इश्यूच नाहीये. कुठल्याही टाईपचा एरर असो तुम्हाला तो इझिली हँडल होऊन जातो. ओके. फाईन. हा आणि याच्यात अजून एक पार्ट असा पण आहे म्हणजे तुम्हाला मी प्रत्येक पॉसिबिलिटी सांगतो आहे
जेणेकरून कुठल्याही पॉसिबिलिटीमध्ये ऍक्च्युली 2 लाईनीत तर कोड होऊन जातो, पण आपल्याला प्रत्येक पॉसिबिलिटी चेक करायची आहे. एक नेहमी लक्षात ठेवा, जावा हा इंटरप्रिटर आहे, तो लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतो. याच्यावरून कळतच आहे आपल्याला की नॉर्मल फ्लो आधी 1 एक्झिक्यूट होतं, त्याच्यामुळे पार्ट. आता जर मी इथे रादर दॅन मी जर इथे 2 केलं तर आउटपुट मध्ये काय? 4 काय in येणार the आहे? normal flow 1, 4, normal flow 2 आणि 3. Answer 4 येईल ना. एररच येणार नाही, कारण प्रॉपरली आपण नंबर दिलेला आहे, त्याच्यामुळे इथे आउटपुट मध्ये 4 येणार. ठीक आहे, 1 पण आलाय तो वरती आहे. फाईन. आता याच्यात सीन बघा काय भारी होतं. मी इथे ना हा एरर देतो, मी ते हा पण एरर देतो. ठीक आहे, आता याच्यात अरिथमॅटिक एक्सेप्शनचा पण एरर आहे, प्लस कुठला एरर आहे, ॲरे आउट ऑफ बॉन्ड इंडेक्सचा पण एरर आहे. ठीक आहे, आता हा एरर थ्रो करेल तर कोणता थ्रो करेल? कारण आपला एक्सेप्शन तो आहे, तो दोघे एरर हँडल करणार आहे. मग याच्यामध्ये सीन कसा क्रिएट होईल, म्हणजे कुठला एरर आधी येईल आणि काय आउटपुट असेल, हे विचारलं जातं कधी कधी ऍप्टिट्यूड मध्ये वगैरे, की कुठला एरर येऊ शकतो, काय एरर येण्याची दोघे शक्यता? एरर दाखवेल ना. दोघे एरर दाखवतील ना. दोघी एरर प्रिंट होतील असं म्हणणं आहे. अजून कोणाचं काय म्हणणं आहे? दोघं प्रिंट होतील. दोघही प्रिंट होतील, म्हणजे अरे आउट ऑफ बॉन्ड इंडेक्स एक्सेप्शन प्लस अरिथमेटिक. आणि हा कॉमन दिल्यामुळे तो कुठलाही एरर असो तो हँडल करतो. ठीक आहे, आणि पहिलाच प्रोग्राम मी घेतला होता. पहिला प्रोग्राम तुम्हाला काय करतो, जर एका ठिकाणी एरर आला तर तो पुढच्या लाईन एक्झिक्यूट करतो का? नाही. हा, मग तुम्ही कस काय म्हणताय की दोन्ही एरर येतील मग? आपण त्याला ट्राय कॅच मध्ये टाकलंय ना. हा, ट्राय कॅच मध्ये टाकले म्हणून. बर, अजून कोणाचं काही म्हणणं आहे? ठीक आहे, दोघांचं म्हणणं आहे की दोन्ही एरर येतील. आपण याला रन करू. मी माझं पण सांगून देतो, मी फक्त म्हणतोय की पहिला एरर येईल, दुसरा येणार नाही. ठीक आहे, हे माझा आन्सर आहे. तुम्ही कोणाला दुसरं सांगायचं तर सांगू शकता. टाइम अप, तुमचा टाइम संपला. ठीक आहे, बघा कुठला एरर आला, पहिलाच एरर आला, त्याने एक्सेप्शन हँडल केलं, पुढचा फ्लो एक्झिक्यूट केला. ठीक आहे, आता गंमत बघा, मी इथे हा प्रॉपर ठेवतो किंवा थोडस ठीक आहे पॉइंट मध्ये येईल का, इंटिजर पार्ट घेणार आहे तो. आता मी याला रन करतो, इथे 0 नाहीये म्हणजे हा एरर येणार नाही, तो पुढच्या एररला चाललाच आहे. ॲरे आउट ऑफ बॉन्ड इंडेक्स. ठीक आहे, आता पुढची गंमत बघा, मी ते 1 करतो, हे येईल आपल्याला. मी याला रन करतो, एरर कुठला आला? नल पॉइंटर एक्सेप्शन आला. ॲरेचा आला का? ठीक आहे, तिन्ही गोष्टी असताना दोन्ही व्यवस्थित रन होतात, तिथे एरर येण्याचे चान्सेसच नाही, म्हणून डायरेक्टली कुठला आला? नल पॉइंटरचा. चुकून मी जर परत इथे त्याला डिवाइड बाय 0 केला तर आता काय लागतो? पहिलाच एरर येईल ना सर. नंतरचे नंतरचे रन लाईन होतील. बाय लाईन. नंतरचे एक्झिक्यूट होतील का? का नाही होणार? होतील सर. कस का होतील? मी पहिला स्टेटमेंट तुम्हाला नेहमी सांगतो ना, जेव्हा एक्सेप्शन आला त्याचं पुढचं काही एक्झिक्यूट होत नाही. पण आपण ट्राय कॅचने एक्सेप्शन दिलं, मग ते त्याचं ते काय ते इंडेक्स अरिथमेटिकचं प्रिंट होईल मेसेज, आणि त्याच्यानंतर पुढचे त्याने रन करायला पाहिजे ना. हे हा, तो नाही करत ना, तेच म्हणते मला. जिथे एक्सेप्शन आला तो शोधेल की कॅच हँडल केलेला आहे की नाही,
केलेला असेल तर तो एरर हँडल होईल आणि पुढचे नॉर्मल फ्लो एक्झिक्यूट होतील. जर आपण ट्राय कॅचच नाही लिहिलं, सपोज आता कन्सिडर करा की मी इथे ट्राय कॅचच नाही लिहिलं, ठीक आहे, मी इथे ट्राय कॅच नाही लिहित सध्या एका मिनिटासाठी. आता काय येईल मग या आउटपुट मध्ये? एरर दाखवेल आता ऑल प्रोग्रामला. काहीच एक्झिक्यूट होणार नाही. नाही, काहीच होणार नाही. हा पण नाही होणार. नाही, तो होईल. तो होईल बिकॉज काय त्याच्यात काहीच हे नाही दिलेलं आहे ना. तो नॉर्मली फ्लो पहिल्या लाईनला एक्झिक्यूट होईल, प्रिंट झाला, इथे बघेल एरर आला, शोधेल कॅच केलंय का नाही, नाही केलं, संपला विषय, सब एक्झिक्यूट कर दो, क्रॅश घेतो. सिंपल. हा पार्ट हे बघा, आता मी इथे ना थोडस 4 देतो. आता काय होईल? आता होईल एक्झिक्यूट. एरर नाही देणार. एरर येण्याची शक्यता आहे का कुठे? ब्लॉक बघा सगळे व्यवस्थित. नल पॉइंटर से लिंक्ड नल स्ट्रिंग पॉइंटर ऑफ बिकॉज स्ट्रिंग आपल्या काय नल आहे, ठीक आहे. म्हणून बघा दोन गोष्टी एक्झिक्यूट व्हायच्या ट्राय केल्या इथे. नॉर्मल फ्लो 1 डिवाइड झाला, ए ऑफ 0 1 पोझिशनला काही व्हॅल्यूच नाही म्हणून डिफॉल्ट 0 घेऊन टाकलं, ठीक आहे. आता मी इथे नल लिहिण्याच्या ऐवजी मी इथे व्यवस्थित थोडस स्ट्रिंग देतो. टेस्ट. आता काय काही एरर येऊ शकतो का कुठे? नाही, आता नाही येणार. मग कसा आउटपुट येईल सांगा बरं सगळ्यांनी मिळून. नॉर्मल फ्लो 1 2 आणि 0 आणि 0 नंतर लेंथ येईल 4. लेंथ लेंथ 4 4 लेंथ 4 येणार आहे बरं का, ठीक आहे, बरोबर. आणि त्याची काउंटिंग 1 पासून होते. नंतर नॉर्मल फ्लो 2 आणि 3. 3 परफेक्ट आहे ना. म्हणजे आता तुम्हाला ते समजायला लागलं. तर याची अंडरस्टँडिंग खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. नुसतं नॉर्मली ट्राय कॅच असतो आणि रन टाइम एरर हँडल करतो ते तर ठीक आहे, पण कुठली गोष्ट सिक्वेन्शियली वर्क होत असतो जावा मध्ये, नेहमी लक्षात घ्या. जो आधी आला तोच, आणि एक्सेप्शन एकदा आला की त्याच्या पुढे कितीही व्यवस्थित कोड असो तो एक्झिक्यूट होणारच नाही, ठीक आहे. म्हणून कोणता ब्लॉक कुठून स्टार्ट होतोय, कुठे एंड होतोय, काय काय गोष्टीचा स्टार्टअप आहे, एरर कुठे येण्याची शक्यता आहे, ते सगळं शोधायचं. आज आपण फक्त एक त्याचं फाउंडेशन क्रिएट करतोय की एक्सेप्शन कुठले कुठले येऊ शकतात, कशा वेळेने येऊ शकतात आणि त्याला कशा वेळेने आपण हँडल करतो. 2-3 एरर एकत्र आल्यानंतर त्याची प्रायोरिटी कशावरून ठरते, ओके. प्रायोरिटी कशावरून ठरते म्हणजे हा फिफो मॅनर आहे, फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो पहिला एरर आला तो एरर एक्झिक्यूट होऊन जातो, ठीक आहे. पण कधी कधी आपण असं वाटतं की अरे सगळेच एरर हँडल झाले पाहिजे, ठीक आहे. नाही तर काय होतं, आपण जर एखादा असा प्रोग्राम केला की आपल्याला किती नंबर ऑफ एरर किंवा किती टाईपचे एरर ह्या प्रोग्राम मध्ये आले आहेत ह्याचं तुम्हाला लॉग किंवा काहीतरी प्रिंट करून बघायचे. त्यावेळी आपण फक्त एक ट्राय कॅच ब्लॉक वापरला असेल तर आपल्याला नेहमी ना एकच एरर भेटेल, तो म्हणजे पहिला एरर. जो व्हॉट इफ तुम्हाला जर तिघही टाईपचे एरर प्रिंट करायचे असतील तर कसं करावं लागेल? तुम्हाला काय वाटतं की जर ह्या तिन्ही टाईपचे एरर तुम्हाला हँडल करायचे असतील तर असं काय वे असू शकतो की जेणेकरून तुम्ही तिघच्या तिघ एरर हँडल करू शकता? जे कशा वेने करता येईल असं काय वाटतं? काय वे असू शकतो? सिंपल आहे. याच्यात तुम्हाला मल्टिपल ट्राय कॅच ब्लॉक वापरावे लागतात, ठीक आहे. एकच ऑप्शन आहे. प्रत्येकासाठी तुम्हाला सेपरेट ट्राय कॅच वापरावं लागेल आणि तो एरर तिथे तुम्हाला हँडल करावा लागेल. सिंपल आहे. आपल्याला ही शोर शॉर्ट माहिती आहे की इथे एरर आला तर तो अरिथमेटिकचाच येणार आहे, बिकॉज हा मॅथमॅटिकल आहे. हा ब्लॉक तुम्ही तिथे लिहा, तिथे अरिथमेटिक एक्सेप्शन लिहा. हा ऍरे दिसतोय म्हणजे तुमचा ऍरेचाच एरर येणार, फिक्स दिसतंय डोळ्याला. इथे अरिथमेटिक लिहा. हा स्ट्रिंगच्या रिलेटेड आहे म्हणजे इथे नल पॉइंटर आहे.
आता आपण पूर्णामध्ये एक्सेप्शन लिहिला, कारण कुठल्या वेळी कुठल्या टाईपचा एरर येईल हे आपल्याला माहिती नाहीये, म्हणून आपण इथे कॉमनली पार्ट एक्सेप्शन लिहिलेला आहे. ठीक आहे. तर हे आपल्या एक्सेप्शन हँडलिंगचे बिगिन आपण असं केलंय. तो एक्सेप्शन हँडलिंग इज जस्ट फॉर हँडलिंग रन टाइम एरर. ओके. आणि तो एरर आपण अशा वेळेने आयडेंटिफाय करू शकतो विथ द हेल्प ऑफ ट्राय आणि कॅच ब्लॉक मध्ये. ठीक आहे. तर मी तुम्हाला ना माझ्या एका कंपनीचा कोड दाखवतो की किती मोठा प्रोग्राम असू शकतो आणि त्याच्यामध्ये काय काय असू शकतात. ठीक आहे. हे बघा, आता मी इथे आलो. सो बेसिकली आता आपण जस्ट एक्सेप्शन हँडलिंग स्टार्ट केलंय आणि एक फाउंडेशन आपल्याला भेटलंय की एक्सेप्शन काय असतो. इट यूज टू हँडल रन टाइम एरर. ट्राय कॅच ब्लॉकचा आपण वापर केला. मल्टिपल टाईपचे एरर येऊ शकतात, बट ऑल टाइप ऑफ एरर एक्सेप्शन हँडल विथ द हेल्प ऑफ एक्सेप्शन ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. ओके. बाय.